आत्मवंदन ऋतातई अनघातई. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज स्वामी समर्थ म्हटलं की आपल्या सर्वांसमोर एक त्यांची करारी मुद्रा येते. नंतर अजानुबाहू मूर्ती येते. पण काही थोडासा काही फोटोंमध्ये त्यांचा मिश्किल भाव पण दिसतो. आणि सगळ्यात म्हणजे त्यांचं ब्रीदवाक्य पटकन डोळ्यासमोर येतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपण त्यांनी खूप आश्वस्त होतो. तर असेच स्वामी वामनराव काकांना जे जाणवले त्यांच्या स्वामी माझे सांगाती या पुस्तकातून, तर आपल्या वाचाल तर वाचाल या सदरामध्ये आज वृषालीताई देशमुख त्या थोडं आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. तर मी वृषालीताईंचं स्वागत करते. वृषालीताई, तुम्ही सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. प्रथम सौ ऋताताई आणि अनघाताईंना आत्मवंदन. स्वामी हो, स्वामी भक्त हो. आपण सर्वजण उपासना मार्गावरून अथकपणे स्वामींचे नाम घेत जीवनाचा प्रवास करणारे सहप्रवासी आहोत. श्री स्वामी समर्थ हे माझे सद्गुरू माऊली आहेत. आणि ऋताताईंनी आज आपल्या या ध्यान समूहावर मला स्वामींवरच बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते. श्री दत्तात्रेय हे भगवंताचे अक्षय रूप आहे. या रूपाला अंत नाही. या दत्त संप्रदायामध्ये अनेक महापुरुष होऊन गेलेत. गेल्या सहस्त्रात अत्यंत महत्वाचे असे ते 3 दत्तावतार होऊन गेले. त्यातले पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरे अवतारी पुरुष श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरे महापुरुष म्हणजे दत्तावतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. स्वामी जेव्हा देह धारण करून अक्कलकोट मध्ये वावरत होते, तेव्हा सुद्धा फार थोड्या लोकांना स्वामींनी आपलं परब्रह्म स्वरूप दाखवलं होतं. चोळप्पा आणि बाळप्पा हे स्वामींचे निष्ठावंत भक्त होते. स्वामींनी 21 वर्ष अक्कलकोट मध्ये निवास करून अनंत लीला केल्या. स्वामींनी आपल्या अवतारी आयुष्यात अद्भुत चमत्कार केले. स्वामी स्वतःच्या पूर्वायुष्याबद्दल कधी कोणाशी बोलत नसत, पण जर का कधी कोणी काही विचारलं तर मात्र ते गूढ भाषेत हातवारे करीत आणि काहीतरी बोलत असत. असे हे स्वामी प्रगट झाले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया. आता स्वामींचा प्रकट दिन जवळ आला आहे. त्या निमित्तानं आपण प्रथम स्वामींचं प्राकट्य कसं झालं हे प्रथम ह्याची कथा ऐकूया. एकदा एक लाकूड तोड्या जंगलात लाकडे तोडायला गेला होता. तेव्हा तो भला मोठा वृक्ष पाहताना त्याच्या मनात विचार आला की हा वृक्ष तोडून आपण भरपूर लाकडं गोळा करू आणि ती सगळी लाकडं विकली तर आपलं जन्माचं दारिद्र्य संपून जाईल. त्याच्या मनात विचार आला, वृक्ष देखोनी बहुपुष्ट, वृक्ष देखोनी बहुपुष्ट, म्हणे मी जरी यासी छेदित, काष्टे आपणा मिळतील एकाच ठाई आत्मयत्ने. अंतःकरणपूर्वक परमेश्वराचं नाव घेत त्याने कुऱ्हाडीने वृक्षावर घाव घातला आणि तो घाव एका वारुळावर बसला. आणि आश्चर्य म्हणजे त्या वारुळातून एक रक्ताची चिळकांडी जोरात वर उडाली. लाकूडतोडा मनोमन घाबरला. त्याने हळूहळू वारुळातली माती बाजूला करायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, एक अत्यंत तेजस्वी पुरुष आसन मांडी घालून तपश्चर्येला बसल्याचं लाकूडतोड्याने पाहिलं. हजारो सूर्यांचा प्रकाश पसरावा तसं अद्भुत तेज त्या तेजस्वी पुरुषाच्या सर्वांगातून पाझरत होतं. तेजपुंज दिसे कांती, चहूकडे फाकली दीप्ती, समाधिस्थ होते यती निजानंदी निमग्न. कुऱ्हाडीचा घाव त्या तेजपुंज यतीच्या मांडीवर बसला होता. रक्ताची चिळकांडी उडून भळाभळा रक्त वाहत होते. लाकूडतोड्याला आपल्याकडून एक अमंगल कृत्य झाल्याची जाणीव झाली. दुःखाच्या आवेगाने तो जमिनीवर गडाबडा लोळू लागला. वास्तविक खरं तर ही अतिशय शुभसूचक घटना होती, परंतु लाकूडतोड्याला त्याची काही कल्पना नव्हती. रात्रीचा घनगर्द काळोख संपून सुरेख पहाट उमलून यावी
तशी नृसिंह सरस्वतींची अनेक शतकांची जी गाढ समाधी अवस्था होती, त्या ब्रह्मानंदी समाधीतून स्वामी हळूहळू बाहेर येऊ लागले. त्यांनी आपली समाधी अवस्था विसर्जित केली आणि अत्यंत प्रेमाने लाकूडतोड्याकडे दृष्टिक्षेप टाकला. लाकूडतोड्या धावत आला. त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले. आपण साक्षात परमेश्वराचे चरण धरले आहेत याची जाणीव त्या क्षणी लाकूडतोड्याला झाली. तो वारंवार स्वामींची क्षमा मागू लागला आणि म्हणू लागला, म्हणे मी बहु अन्यायी, म्हणे मी बहु अन्यायी, घाव घातले आपुल्या पायी, घाव घातले आपुल्या पायी, क्षमा करोनी लवलाही, क्षमा करोनी लवलाही, अभय द्यावे मज दिना, अभय द्यावे मज दिना. स्वामींनी आईच्या मायेने लाकूडतोड्याला पोटाशी धरलं आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या प्रथम दर्शनाचं भाग्य त्या लाकूडतोड्याला मिळालं. हा पहिला महामानव होता ज्याने प्रथम स्वामींचं दर्शन घेतलं होतं. स्वामींनी त्याच्या माथ्यावर आपला आशीर्वादाचा हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी कृपेचा शांत शीतल प्रकाश लाकूडतोड्याच्या सर्वांगात पाझरू लागला आणि त्याला त्याच्या गतजन्मातील स्मृती नजरेपुढे स्पष्ट दिसू लागल्या. लाकूडतोड्या हात जोडत स्वामींशी संवाद साधत पुढे बोलू लागला, स्वामी, मला आता हे स्पष्टपणे जाणवू लागलं आहे, ही सुद्धा तुमचीच कृपा आहे. दत्त अवतारात तुम्ही होतात तेव्हा मी तुमच्या जवळ हरिणीच्या रूपात बागडत होतो. केवळ नजरेने मी तुमच्याशी संवाद साधायचो. जरी मी पशु योनीत होतो तरी मानवी योनीला ज्ञात असणारी नामसाधना मला तुमच्या आशीर्वादाने कळली होती. प्रत्यक्ष परमेश्वराचे दत्त रूपात मी प्रत्यक्ष दर्शन घेत होतो. तेव्हा मी हरिणीच्या रूपात तुमच्या जवळ बागडत असायचो. नजरेने सुद्धा नामाचा आनंद लुटता येतो हे तुमच्या कृपेने मला पशुयोनीत देखील ज्ञात झालं होतं. माझा शेवटचा श्वास सोडताना तुम्ही मला प्रेमाने कुरवाळलं आणि आशीर्वाद दिला, प्रत्येक जन्मात तू माझ्या निकट असशील. आणि आज लाकूडतोड्याच्या रूपात तुमची माझी परत भेट झाली. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामात चिंब भिजणारा परमभक्त हा खूप भाग्यवान असतो. पूर्वसंचित जर बलवान असेल तर ह्या जन्मात नामसाधनेचा आषाढघन आपल्या माथ्यावर ओथंबून येतो. नामसाधनेच्या या आषाढधारात भिजण्यासारखं परमसौख्य मानवी जीवनात दुसरं कुठलंही नाही. त्यासाठी फक्त नामाचं अक्षय चलन आपल्या जवळ मात्र हवं. अखंड नामसाधना म्हणजे स्वामींच्या स्मरणाशी आपलं मन, आपलं अवघं अस्तित्व रत व्हायला हवं. नामाच्या पेशी जेव्हा आपल्या भक्तिभारल्या धमन्यांतून वाहू लागतात ना, तेव्हाच नामस्मरणाचं परमसुख काय हे आपण अनुभवू लागतो. प्रत्येक कर्म स्वामींना साक्षी ठेवून केलं की स्वामी त्याला घाटदार आकार देतात, आपल्याला पूर्ण मदत करतात. त्या कर्माला मग आकार देतात. त्यामुळे हळूहळू अशी अवस्था येते की प्रत्येक कर्म हे आपण करीत नसून त्याचे कर्ता स्वामी आहेत. अशी सत्कर्माची सुमनं स्वामींना खूप आवडतात. स्वामी नामाचा उच्चार हृदयाच्या गाभाऱ्यात चांदीच्या घंटानादासारखा अक्षय निनादत राहायला हवा. स्वामी, तुमच्या व्यतिरिक्त माझ्या मनात दुसरा कुठलाही विचार येता कामा नये. नीतिधर्माचे पालन करीत मी माझी नामसाधना अखंड करीत राहीन, अशी जर आपण प्रार्थना केली तर स्वामी कृपेचा आषाढघन आपल्या माथ्यावर अक्षयपणे तेवत राहील. स्वामी सदैव मायबाप होऊन आपला सांभाळ करतात. स्वामींच्या प्रत्येक भक्ताचा हा अनुभव आहे. हा भवसागर पार करायला स्वामी नामाची नौकाच उपयोगी पडते. स्वामींची अखंड उपासना करता करता त्यांना जे जे आवडेल तेच मी करीन हा भाव अंगी बाळगत आपण आपल्या आयुष्याचा जर प्रवास करीत राहिलो ना, तर स्वामींचे आश्वासक शब्द सतत आपल्या कानावर गुंजत राहतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची उपासना म्हणजे नक्की काय
तर स्वामींची अंतःकरणपूर्वक केलेली पूजा, स्वामींप्रती अर्पण केलेली भक्ती म्हणजे अखंड नामस्मरण. भगवंताच्या कृपेने आपल्याला नरदेह लाभला आहे. स्वामींच्या कृपेने आपल्याला वाणी आणि बुद्धीची देणगी लाभली आहे. या बुद्धीच्या बळावर स्वामी नाम अखंड जिवेवर जर आपण पाझरत ठेवलं तर अष्टप्रहर आपल्याला स्वामींचं सानिध्य अनुभवता येतं. जसं जसं स्वामी नाम अंतरंगात उजळून निघतं तसं तसं मग आपल्या इंद्रियांना युक्तीचं वळण लागतं. आहार विहाराचं नीट नियमन होतं. स्वामी कृपेने अख्खं आयुष्य उजळून निघतं. स्वामी नामाशी आपला आत्मा एकदा का एकरूप झाला की जीवनातला प्रत्येक दिवस ही आपण सौख्याची दिवाळी अनुभवू लागतो. त्यासाठी मात्र स्वामी नामाचा अखंड ध्यास आपल्यापाशी हवा. स्वामी हे दत्तावतारी आहेत. त्यांचा अवतारी जन्म हा देण्यासाठी झाला आहे. आपण स्वामींचे लाडके कसे हो हे प्रथम आपण समजून घ्यायला हवं. स्वामींच्या मुखातून प्रकट होणाऱ्या वचनांवर आपली अत्यंत श्रद्धा हवी. गीतेतला एक श्लोक आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. आपल्या परमभक्त असलेल्या सत्शिष्याला म्हणजेच भक्तश्रेष्ठ अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी एक अप्रतिम विचार दिला की जो सद्भक्त श्रद्धावान असतो ना त्याचं आपल्या सद्गुरूंवर नितांत प्रेम असतं. तो सदैव ज्ञान ग्रहण करण्यासाठी उत्सुक असतो. श्रद्धा ही माणसाला ज्ञानोपासक बनवते. एकदा का मन आणि आपलं अवघं अस्तित्व अतूट श्रद्धेने भारलं की परब्रह्माविषयी शुद्ध आणि सात्विक ज्ञान सहजपणे प्रगट होतं. असा हा साधक भक्त परमशांतीचा मग प्रगाढ अनुभव घेतो. एकदा का आपल्याला या ज्ञानमयी आत्म्याची जाणीव झाली की तो साधक आत्मसुखात सदैव रममाण असतो. आत्मसुखात अष्टप्रहर तल्लीन झालेला हा साधक भक्ताचा अतीव श्रद्धेच्या बळावर भक्तीच्या सोबतच मग ज्ञान आणि ध्यान मार्गावरून आपली पावले टाकत जीवनाचा आनंददायी प्रवास अविरत चालू होतो. अशी ही श्रद्धेय ज्ञानोपासना आपल्याला स्वामींच्या निकट घेऊन जाते आणि ती स्वामींना अतिशय आवडते. स्वामी अलगद प्रेमाने आपल्याला जवळ येऊन तेव्हा कुरवाळत म्हणतील, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबतच आहे. स्वामी समर्थ हे परमेश्वराचे प्रकट मानवी देह धारण केलेले रूप होते. स्वामी आज देहात नाहीत तरीही त्यांचं वचन सदैव आठवत असते, हम गया नहीं जिंदा है, हम गया नहीं जिंदा है. आजही स्वामी कित्येक स्वामी भक्तांना सगुण साकार दर्शन देतात. स्वामींचं अष्टप्रहर दर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी मात्र स्वामी नामाचं अखंड अनुसंधान हवं. स्वामींच्या भेटीची आपल्याला तळमळ लागायला हवी. मन शांत आणि स्थिर असावं लागतं. मग जीव अखंड नामस्मरणात रंगतो. अखंड अनुसंधानातून पुढे ध्यानाचा महामार्ग ज्ञानदृष्टीच्या कक्षेत येतो आणि मग परमेश्वराच्या दर्शनाचं दार हळूहळू साधक भक्ताच्या आयुष्यात उघडू लागतं. त्यासाठी गुरुकृपा व्हावी लागते. एकदा का स्वामींची कृपा झाली की स्वतः स्वामीच आपला मार्ग मोकळा करतात, आपल्याला ज्ञानदृष्टी देतात. अनन्य होऊन जे साधक भक्त स्वामींची उपासना करतात त्यांचा योगक्षेम स्वामी स्वतः सांभाळतात. स्वामींशी नामाच्या अक्षय धाग्याने जेव्हा आपण सदैव जोडलेले राहतो ना तेव्हा स्वामी नामाच्या घंटा हृदयात अखंडपणे निनादत राहतात. नामस्मरणाला खरा वेग प्राप्त होतो. स्वामींचे स्वर, आश्वासक स्वर आपल्या कानावर निनादत राहतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींवर श्रद्धे विश्वास ही स्वामी भक्तीची पहिली पायरी आहे. या भक्तीच्या पहिल्या पायरीवर नामसाधनेची आपलं जेव्हा पावलं जेव्हा पडू लागतात ना तेव्हा स्वामींच्या निकट जाणाऱ्या पायऱ्या आपल्या भक्तिभाजल्या नजरेचा विषय होतात. स्वामीच आपल्या भक्ती आयुष्याला सुंदर आकार देतात. साधक भक्ताने एक गोष्ट मात्र प्राणपणाने जपायला हवी, ती म्हणजे आपला प्रत्येक श्वास स्वामी नामात चिंब भिजायला हवा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया या चारही अवस्थांमध्ये स्वामी नामात गर्क व्हायला हवं.
अशी ही श्रद्धेय भक्तीची वाट मग अनन्य भक्तीच्या दिशेने झेपावते आणि स्वामी आपला सदोदित सांभाळ करत आहेत हे जाणवते. गीतेतील अत्यंत आवडता श्लोक स्वामींच्या मुखात सदैव असे, तो म्हणजे अनन्य शरण निश्चयंतो माम एर जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भक्ताला सतत जाणवत असतं की स्वामींव्यतिरिक्त या विश्वात आपला कोणीही त्राता नाही. श्री स्वामी समर्थ हेच माझ्या आयुष्याचे शिल्पकार आहेत. ही जाण एकदा का मनात रुजली की मनात सदैव प्रसन्नता पाझरत राहते. स्वामींचे नाम ज्या भक्ताच्या जठरामध्ये अविरत पाझरत राहते त्या परमभक्ताला मग तहान भूक याचा त्रास जाणवत नाही. स्वामींनी त्याचा हात घट्ट धरलेला असतो, त्यामुळे त्याचं जीवन शांत ज्योतीसारखं स्थिर राहतं. प्रत्येक साधकाची एक मनोकामना असते, मोक्षाची प्राप्ती. आपल्याला मोक्ष मिळावा, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका व्हावी. प्रपंचाच्या त्रिविध तापांपासून हा जीव पोळलेला असतो, त्यातूनच सुटका होणे यालाच मोक्ष म्हणतात. मी देह आहे या कल्पित बंधनातून पूर्णपणे मुक्त होऊन आत्म्याच्या साक्षीने जेव्हा आपण जगायला सुरुवात करतो ना, त्याला सुद्धा मोक्ष म्हणतात. परमभक्तीने परमभक्ताला परमेश्वराच्या अनुग्रहाचा गुरुकृपेने जेव्हा प्राप्ती होऊन लाभ होतो, त्यानुसार तो जीवन जगायला सुरुवात करतो, त्यालाही मोक्ष म्हणतात. ऐहिक उत्कर्षाकडून मोक्षाकडे नेणारी अध्यात्माची वाट म्हणजेच अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष. स्वामींच्या नामात रंगलेला साधक भक्त अथक नामसाधनेच्या केशरी वाटेवरून प्रवास करीत भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ध्यान मार्ग याच्यावर श्रद्धेय पावलं उमटवत मोक्षाचा अधिकारी सहजपणे होऊन जातो. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ अशा परमभक्ताला मग आपल्या माथ्यावरच्या मुकुटात स्थान देतात. साधका अवस्थेतून सिद्धावस्थेकडे वाटचाल करणाऱ्या भक्तांचा हात स्वामी घट्ट धरतात आणि आश्वासन देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबतच आहे. स्वामींचे दर्शन होणे, त्यांच्या कृपेचे धनी होणे यासारखं मानवी आयुष्यात दुसरं भाग्य नाही. पशु पक्षी, जलचर आणि सरपटणारे प्राणी यांच्यावरही स्वामींची कृपा झाली, तेव्हा ते सुद्धा मुक्त होऊन गेले. आपण जेव्हा स्वामींच्या नामात अखंड दंग होतो ना, तेव्हा आपल्यालाही हाच अनुभव येतो. चला तर मग आता आपण स्वामींच्या काही कथा ऐकूया. एके दिवशी काय झालं, स्वामी अचानक गिरनार पर्वतावर प्रगट झाले. गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयांचे अखंड वास्तव्य असल्यामुळे तेथे ऋषी मुनींची, योगी पुरुषांची, तपाचरणी साधू पुरुषांची अखंड ये-जा असायची. दत्त उपासकांनी ही भारलेली भूमी. स्वामी गिरनार पर्वतावर निवांत छाया देणाऱ्या औदुंबराखाली शांत बसले होते. स्वामी ज्या पारावर बसत तिथे तेजस्वी प्रकाश पसरलेला असायचा. हजारो पायऱ्या चढून येणाऱ्या दत्त भक्तांना स्वामींचं दर्शन होत असे. हातपाय धुवून भक्त मंडळी स्वामींच्या पाया पडायला येत असत. एके दिवशी एक पंगू दत्त भक्त हजारो पायऱ्या खुरडत गिरनार पर्वतावर आला. औदुंबराखाली ध्यानस्थ बसलेल्या स्वामींना त्यांनी पाहिलं. तो भक्त एवढा दमला होता की त्याने स्वामींच्या चरणावर लोटांगण घातलं. स्वामींनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि त्याच्या अशक्त पायांवरून आपला तळहात फिरवला. त्या क्षणी त्या पंगू भक्ताच्या शरीरातून वीज सळसळत गेली. तो दोन्ही पायांवर उभा राहिला. त्याच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष स्वामीच दत्तात्रेय रूपात प्रगट झाले आहेत. स्वामींनी त्याच्या पंगू आयुष्याला संजीवनी दिली होती आणि सहजच आनंदाचे उद्गार त्याच्या मुखातून बाहेर पडले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. संपूर्ण गिरनार पर्वत या घटनेने दुमदुमून गेला. तो भक्त स्वामींना म्हणाला, स्वामी, मी आता तुमच्या बरोबरच राहणार आणि तुमची अखंड सेवा करणार. स्वामींनी त्याला आशीर्वाद देत म्हटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सहवासातला प्रत्येक
जीव सुरक्षित असतो, समाधानी असतो. मुख्य म्हणजे स्वामी त्याला निर्भय करतात. एकदा एका जंगलात हरणांच्या शिकारीसाठी शिकारी फिरत होते. शिकाऱ्यांच्या रूपात साक्षात मृत्यू उभा आहे हे त्या हरणांनाही जाणवलं होतं. परंतु स्वामींच्या सहवासात बागडणारी हरणं ही निर्भय झाली होती आणि त्या शिकाऱ्यांकडे नजर रोखून पाहत होती. त्या हरणांनी स्वामींची प्रार्थना केली. त्यांना जाणवलं जणू स्वामीच आपल्या पाठीवरून हात फिरवत आहेत आणि म्हणत आहेत, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. हरणांना पांगवण्यासाठी शिकाऱ्यांनी हवेतच बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. आवाज ऐकून ही हरणं सैरावया पळतील आणि शिकार करणं मग सोपं जाईल असं ते शिकाऱ्यांना वाटलं. परंतु त्या गोळ्यांच्या आवाजांचा हरणांवर बिलकुल परिणाम झाला नाही. ती हरणं उलट स्वामींना येऊन बिलगली. शिकाऱ्यांनी चिडून मग बंदुकीच्या गोळ्यांचा स्वामींवर वर्षाव केला. परंतु त्यातली एकही गोळी स्वामींना लागली नाही. स्वामींना वळसा घालून सगळ्या गोळ्या पुढे गेल्या. ते शिकारीही आश्चर्याने थक्क झाले. त्यांची वाचाच बंद पडली. खांद्यावरील बंदुकी खाली पडल्या. सर्वांग घामाने डबडबून गेलं. स्वामींना शेवटी त्यांची दया आली आणि ते शिकाऱ्यांना पश्चाताप झाला. प्रत्यक्ष परमेश्वरच या सिद्धयोगी पुरुषाच्या रूपात हरणांचे रक्षण करीत या काळ्याभोर पाषाणावर बसून आहे हे त्यांना जाणवलं. स्वामींनी त्यांना प्रेमाने उठवलं आणि म्हणाले, सर्वांवर प्रथम प्रेम करायला शिका. मुक्या प्राण्यांवर दया करा. कुणालाही छळू नका. शिकाऱ्यांनी स्वामींची क्षमा मागितली आणि आल्या पावली सगळे शिकारी निघून गेले. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आता आपण एक पुढची कथा ऐकूया. स्वामी समर्थ हे काही काळ हिमालयामध्ये वास्तव्य करून संचार करीत करीत जगन्नाथपुरीला आले. जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात अलोट गर्दी जमली होती. बडोद्यावरून अळवणी नावाचे एक साधू पुरुष जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी जगन्नाथपुरीला आले होते. अत्यंत विरक्त वृत्तीचे अळवणी बुवा खूप आजारी होते. त्यांना उठता बसता येईना इतके ते आजारी पडले होते. त्यांच्या लक्षात आलं की आता आपला शेवट जवळ आला आहे. त्यांनी जगन्नाथाला हृदय पिळवटून हाक मारली, जगन्नाथा, मी तुझ्या दर्शनासाठी इतक्या लांबून आलो आहे रे. तुझं दर्शन तर मला काही झालं नाही. आता मी मरणाच्या दारात उभा आहे. आता तरी माझी इच्छा पूर्ण कर. अळवणी बुवांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. इतक्यात अळवणी बुवांच्या डोळ्यासमोर दिव्य प्रकाश पसरला. बुवांनी आनंदाने डोळे उघडले. साक्षात स्वामीच त्यांच्या पुढे उभे होते. स्वामींच्या जागी त्यांना प्रत्यक्ष जगन्नाथाचे दर्शन झालं होतं. स्वामींच्या चरणांवर बुवांनी आनंदाश्रूंचं सिंचन केलं आणि बुवांना आशीर्वाद देत म्हटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अळवणी बुवांवर स्वामी समर्थांची कृपा झाली होती. अळवणी बुवांनी प्रेमाने हात जोडले आणि स्वामींना विचारले, स्वामी, मला तुम्ही प्रत्यक्ष जगन्नाथाचं दर्शन घडवलं. माझ्या जाणाऱ्या प्राणांना रोखून धरलं. आपण साक्षात परमेश्वर आहात. स्वामी प्रसन्न हसले आणि म्हणाले, तुम्ही जगन्नाथाला हाक मारली, ती मी ऐकली आणि ती हाक माझ्यापर्यंत पोहोचली, म्हणून मी धावत धावत आलो. संपूर्ण विश्वात माझी आवडती ठिकाणं म्हणजे गिरनार पर्वत, नृसिंहवाडी, औदुंबर आणि गाणगापूर. स्वामी भरभरून बोलत होते. अळवणी बुवांच्या लक्षात आलं की श्री नृसिंह सरस्वतीच महाराजच आपल्या समोर प्रकट झाले आहेत. त्यांनी केवळ आपल्यासाठी जगन्नाथाचं रूप धारण केलं आहे. खूप वर्षांनी भक्तांच्या दुःखांना, वेदनांना मुक्त करण्यासाठी त्यांनी हा आपला दत्त अवतार प्रगट केला आहे. अळवणी बुवांना स्वामींनी जगन्नाथाचा प्रसाद दिला. बुवांनी आनंदभरीत होऊन स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. 19व्या शतकात प्रकट झालेल्या स्वामींचे आणि त्यांच्या या अलौकिक लीलांचे वर्णन करायला जर आपण गेलो तर लक्षात येतं की वाऱ्याला जसं मुठीत पकडता येत नाही ना, त्याप्रमाणे स्वामींच्या अस्तित्वाला शब्दांच्या बाहूंनी आलिंगन देणं केवळ अशक्यप्राय आहे. यशवंत देवांनीही एका गीतामध्ये म्हटलं आहे, कोटी कोटी रूपे तुझी,
कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. स्वामींच्या लीला मोजणं अगदी अशक्यप्राय आहे. आजही आपण केवळ नामाच्या बळावर त्यांचं प्रत्यक्ष अस्तित्व अनुभवू शकतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचं अस्तित्व काही काळ मंगळवेढ्यामध्येही होतं. सर्व भक्त मंडळी स्वामींना गावातच राहायला या अशी विनंती करत होते. तेव्हा स्वामी गावकऱ्यांना म्हणाले, आम्ही अवधूत मंडळी, कोणाच्याही घरी आम्ही राहत नाही. उद्या मी जरी गावात राहायला आलो तरी माझं वास्तव्य औदुंबराच्या झाडाखालीच असेल. की मी तुम्हाला शांती समाधान मिळेपर्यंत या गावात राहीन. तुम्ही तुमच्या दैनंदिन कर्मात निष्काम भावनेने रत राहा. आपली सर्व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. परमेश्वराच्या नामस्मरणात अखंड दंग राहा. आपले आयुष्य फुलांसारखे दुसऱ्यावर उधळण्यासाठी सुगंधी करा. स्वामींचे मधुर बोलणे ऐकून गावकरी भारावून गेले. प्राजक्ताच्या गंधाने अवघा परिसर गच्च भरला. स्वामींनी स्वतःच निर्णय घेतला की उद्या पहाटे मंगळवेढ्यात प्रवेश करायचा. औदुंबराच्या पारावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते. अजूनही सर्वत्र काळोख पसरलेला होता. गावाला जाग आली नव्हती. नुकतीच पहाट व्हायला सुरुवात होत होती. या पहाटेच्या वेळी काय घडलं तर एक कृष्णमभट्ट नावाचा दत्तगुरूंचा परमभक्त फुले गोळा करायला बाहेर पडला होता. त्याची नजर औदुंबराच्या झाडाखाली बसलेल्या या तेजाने अक्षरशः दिपली. कृष्णमभट्ट त्या प्रकाशाच्या दिशेने झेपावला. हातातील फुलं त्याने स्वामी चरणावर उधळली. स्वामींनी कृष्णमभट्टाकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, कृष्णमभट्टा, तुला तुझे मागचे जन्म आठवणार नाहीत, पण एक सांगतो, तुझी जी दत्त उपासना आहे ना, ती अनेक जन्मांची आहे. तुझ्या अनंत जन्माचे पुण्य आता प्रकट व्हायची वेळ जवळ आली आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे जे हवे ते तू या क्षणी मागून घे. तेव्हा कृष्णभट्टांच्या लक्षात आलं की श्री दत्तात्रेय स्वामींच्या रूपात प्रगट होऊन आपल्याला आशीर्वाद देत आहेत. कृष्णभट्टांनी स्वामींचे चरण घट्ट धरले आणि स्वामी चरणावर अश्रूंचा अभिषेक केला. स्वामींनी कृष्णभट्टांना उठवलं आणि हात फिरवत प्रेमाने म्हटलं, मी तुझ्या घरी दत्त म्हणूनच उभा राहीन. असेच पुढे 2-4 दिवस निघून गेले. स्वामी काही आले नाहीत. कृष्णभट्टही आतुरतेने स्वामींची वाट पाहत होते. पहाटे पहाटे एकदा मात्र स्वामी अचानक कृष्णभट्टांच्या घरी आले. कृष्णभट्टांनी स्वामींचे चरण घट्ट पकडले. स्वामींचं स्वागत करून त्यांना पाटावर बसवलं. पाठाभोवती सुंदर रांगोळी काढली, फुलं उधळली. स्वामी प्रसन्नतेने म्हणाले, कृष्णभट्टा, मी तृप्त झालो. आता मला नैवेद्य वाढ. तो क्षण मात्र कृष्णभट्टांचं हृदय हेलावून गेला. घरात अन्नाचा दाणा नव्हता, दुधाचा थेंब नव्हता. कृष्णभट्टाच्या बायकोच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली. गोठ्यातल्या गाईचा पानाही आटलेला होता. स्वामींना हे सगळं अंतर्ज्ञानाने कळलं. कृष्णभट्टांना स्वामी म्हणाले, डोळ्यात पाणी आणू नका. चल, तुझा गोठा मला दाखव. स्वामी गोठ्यात गेले. गाईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. प्रत्यक्ष स्वामींनीच हात फिरवल्यावर गाईच्या आचळातून दुधाच्या धारा स्त्रवू लागल्या. काही केल्या मग त्या थांबेच नात. कृष्णभट्टांची पुण्याई फळाला आली होती. स्वामींच्या कृपेने सुख समृद्धीचा गच्च प्रकाश कृष्णभट्टांच्या घरात पसरला. कृष्णभट्टांना स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे सगुण साकार अस्तित्व अनुभवणे हा आपल्या मर्त्य दृष्टीचा विषयच नाही. त्यासाठी अखंड नामोपासनेच्या बळावर स्वामींच्याच कृपेने प्रथम दिव्य दृष्टी प्राप्त व्हावी लागते. नेमकेपणाने सांगायचं झालं तर स्वामींना जेव्हा मनोमन वाटेल
की आपल्या या परमभक्ताला सगुण साकार दर्शन द्यावं, आपलं अस्तित्व दाखवावं, त्याची दर्शन तहान भागवावी, तेव्हा स्वामी मोठ्या प्रेमाने आपल्या या परमभक्ताला दिव्यदृष्टी देतात. हे सद्भाग्य स्वामींनी त्या लाकूड तोड्याला दिलं होतं, कारण तो जन्मोजन्मी स्वामींची सेवा करत होता. श्रीकृष्णाला जसे भक्तश्रेष्ठ अर्जुनाचे प्रेम भारलं दिव्य वेड लागलं होतं ना, तसे परब्रह्म स्वरूप स्वामींचं दिव्य प्रेम भारलं वेड ज्या परमभक्तांना लाभतं त्यांनाच स्वामींचं दर्शन घडतं, त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभतो. याचा अर्थ असा की जेव्हा आपल्या श्रेष्ठ अशा परमभक्ताबरोबर परमेश्वरालाही मैत्री करावीशी वाटते, तेव्हाच त्या परमभक्ताचं भाग्य उजळून येतं. अशा या परमभक्तांना मग दिव्य दृष्टीचा अनुभव येतो. भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या अशा या अलौकिक भाग्याचे वर्णन करताना संत ज्ञानदेव म्हणतात, म्हणून या भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रीच्या कुवासा, की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण होतो. भगवंत अर्जुनाच्या प्रेमात एवढे पडले होते की या परमभक्ताला डोळ्यांनी पाहिल्यावर भगवंताच्या सर्वांगावर आनंद आणि समाधानाच्या लाटा उसळायच्या. अर्जुनाला आपण गाढ आलिंगन देऊ शकतो ह्याचं समाधान स्वतः भगवंत अनुभवत होते. ह्याचा भावार्थ असा की अर्जुन हा भक्ती सुखाने डवरलेला एक आरसाच होता आणि भगवंत स्वतः या आरशात स्वतःचं रूप निरखत होते. अशी ही भक्ती सर्वांनी करावी आणि आपली उपासना फळाला यावी असं स्वामींना मनापासून वाटतं. स्वामींना आपण जेव्हा प्रिय होऊ ना, तेव्हा स्वामी आपल्याला त्यांच्या प्रेमळ कुशीत घेतील, थोपटतील आणि म्हणतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबतच आहे. काही वर्षानंतर स्वामींनी हिमालयात संचार केला. हिमालयाची परमशिखरं आणि हिमालयाच्या अजस्त्र रांगा स्वामींच्या अस्तित्वाने अक्षरशः भारल्या होत्या. पशु, पक्षी, साधू, बैरागी, सिद्ध तपस्वी पुरुष, इतकंच काय, हिमालयातले बर्फ सुद्धा सुखावले होते. संपूर्ण जीवसृष्टीला आता स्वामींचा लळा लागला होता. स्वामींच्या सहवासात राहायला मिळावं म्हणून कित्येक योगी पुरुषही आतुर झाले होते. हिमालयातल्या असंख्य वनऔषधी होत्या. स्वामींच्या तळव्याचा नुसता स्पर्श झाला तरी त्यांच्यात संजीवनी येत होती. या वनऔषधींमधून दिव्य प्रवाह वाहू लागे. गंगेचे पात्र स्वामींच्या चरणस्पर्शासाठी आसुसलेलं असायचं, कारण स्वामींच्या चरणस्पर्शाने गंगेचा खळाळता प्रवाह शुद्ध आणि पुण्यशील व्हायचा. सूर्याची उबदार किरणं स्वामींचा शोध घेत घेत रोज यायची. सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे स्वामींच्या साक्षात्कारी वास्तव्यामुळे हिमालयातल्या या देवभारल्या भूमीमध्ये बारमाही वसंत ऋतू बहरलेला असायचा. परमेश्वराच्या चैतन्याचा हा एक अभूतपूर्व असा साक्षात्कार होता. आता स्वामींना दक्षिणेची ओढ लागली होती. आपले अवतार कार्य आता केवळ अक्कलकोटातच बहरणार आहे, सिद्धता पावणार आहे, ह्याची त्यांना पूर्णांशाने जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी हिमालयाचा निरोप घेऊन अक्कलकोटच्या दिशेने प्रस्थान करायचे ठरवले. स्वामींचा हा निर्णय ऐकून अवघी जीवसृष्टी व्याकुळ झाली. गायी व्याकुळ झाल्या, स्वतःशीच म्हणू लागल्या, आता कुणासाठी या अमृतमयी दुग्धाच्या धारा सोडायच्या? शिवशंकराच्या त्या जटेतील चंद्रकोरीलाही वाईट वाटलं, कारण स्वामींच्या अस्तित्वाने चंद्रकोर शांत शीतल झाली होती. गंगामाईलाही वाईट वाटलं. स्वामींच्या निघण्याची वेळ आता जवळ आली होती. सर्वांचे डोळे पाणावले. स्वामी सर्वांना उद्देशून म्हणाले, मी तुम्हाला दर्शन देईन. नुसतं माझं स्मरण केलेत तरी मी गंधभारला वारा होऊन तुम्हाला अलगद स्पर्श करीन. मी तुमचाच आहे आणि सदैव तुमचाच राहील. स्वामींना सर्वांनी मनपूर्वक नमस्कार केला आणि स्वामी झपाझप पावले टाकत अक्कलकोटच्या दिशेने प्रवास करू लागले. स्वामींच्या वास्तव्यामुळे आता अक्कलकोट गावाला थोड्याच कालावधीमध्ये इंद्राच्या अमरावतीचे दैववैभव प्राप्त झालं होतं. स्वामी अक्कलकोटमध्ये वास्तव्य करेपर्यंत
या गावाबाबत कोणाला काहीही माहिती नव्हती. शेकडो लोक दूर दूर वरून दर्शनाला येत असत. याचा परिणाम असा झाला की गावचा व्यापार वाढला, स्वामींची कीर्ती वाढली. दर्शनासाठी शेकडो माणसं दूर दूर वरून येऊ लागली. स्वामी सगळ्यांची संकट दूर करत असत. स्वामींची कृपा लाभावी म्हणून लोक धडपड करायचे. स्वामी सुद्धा प्रत्येकाची भक्ती पात्रता ओळखून त्यांच्यावर मेहर नजर करायचे. लोकांची खात्री पटली होती. आपल्याशी प्रत्यक्ष बोलणारे, हसणारे, प्रसंगी बालरूप घेऊन आपल्याशी खेळणारे हे जे देवस्वरूप आहे ते आपल्याला परमभाग्याने प्राप्त झालं आहे. भक्त मंडळींना त्या वाटायचं की आपण तर प्रत्यक्ष स्वर्गसुखच अनुभवतो आहोत. प्रत्येकाला वाटायचं स्वामींचा सहवास संपूच नये. आपल्या बरोबर खेळणारा, चालणारा, बोलणारा प्रत्यक्ष भगवंतच अक्कलकोटात प्रगट झाला आहे, ह्या गोष्टीचा त्यांना अतिशय आनंद होत असे. बराच काळ स्वामींनी अक्कलकोटमध्ये राहून अनंत लीला केल्या, अनंत चमत्कार केले. जे परम स्वामी भक्त असतात ते स्वामींच्या या प्रकट दिनी म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला अक्कलकोटची वारी करतात. ज्यांना अक्कलकोटला जाणं जमत नाही ते जवळ स्वामींच्या मठात जातात. स्वामींच्या पादुकांवर आपला भक्तिमाथा टेकवतात, नामजपात तल्लीन होतात. केवळ प्रकट दिनालाच नव्हे तर ते नित्य स्वामींच्या मठात जात असतात, कारण स्वामींच्या नामामृताची गोडी त्यांना कळलेली असते. जे भक्त स्वामींच्या जपात अखंड असतात ना, त्यांना स्वामींचे स्मरण श्वासोश्वासा इतकं सहज होत असतं. नामदेव महाराज या नामाच्या संदर्भात सुंदर विचार मांडतात. नामामृत गोडी आहे वैष्णवासी, नामामृत गोडी आहे वैष्णवासी, येरा प्राकृतासी कळेनाची. प्राकृत हे जन भुलले विषयी, प्राकृत हे जन भुलले विषयी, नामाची या गावी कैसे जाती, नामाची या गावी कैसे जाती. अभक्त जे असतात ना, त्यांची पावलं स्वामींच्या दिशेने कधी वळतच नाहीत. स्वामींच्या दर्शनासाठी, त्यांचं नाम मुखात येण्यासाठी जबरदस्त पूर्वपुण्याई लागते. स्वामींचे अखंड स्मरण ज्याच्यापाशी आहे त्याला मग वेगळा पुण्यसंचय करण्याची गरज भासत नाही. आपली नित्याची दैनंदिन कर्मे करताना स्वामींचे नाव घेत राहिले तर मग लक्षात येतं की दशदिशा व्यापून असलेले स्वामी केवळ नामाच्या बळावर आपल्या भक्ती हृदयात कायमसाठी स्थानापन्न झाले आहेत. आणि आपण प्रत्यक्ष अनुभव लागतो की आपले जे जीवनातले अनुभव आहेत त्यांना चैत्र सुगंधाची पालवी फुटली आहे. आपली देहाची स्थिती स्वामी नामाशी एकरूप झाली की जाणवू लागतं, स्वामी पायी माथा धरीला सद्भावे, स्वामींच्या पायी माथा धरीला सद्भावे, तेणे श्री दत्त भेटे आपोआप, तेणे श्री दत्त भेटे आपोआप. म्हणून श्री स्वामी समर्था अखंड भजावे, म्हणून श्री स्वामी समर्था अखंड भजावे, तेणे श्री दत्त भेटे आपोआप, तेणे श्री दत्त भेटे आपोआप. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ हे आपलं सगळ्यांचं आराध्य दैवतच आहे. स्वामी समर्थ हा आपल्या प्रत्येकाच्या मुखात सदैव पाझरणारा शाश्वत मंत्र आहे. अक्कलकोट हे आपलं आश्वासक माहेरघर आहे. आपण राहतो त्या घराजवळ असलेला स्वामींचा मठ हे आपलं आनंदाचं निधान आहे. स्वामींच्या अखंड नामस्मरणात रंगणारे आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. स्वामी हे ब्रह्मांड व्यापून आहेत, तरीही प्रत्येक भक्ताच्या हृदयात ते सूक्ष्मपणे वावरत असतात. हा प्रत्येक स्वामींच्या भक्ताचा साक्षात अनुभव आहे. स्वामींचं केवळ स्मरण केलं तरी स्वामी वायुवेगाने धावत येतात आणि आपल्या दुःखांवर हळुवारपणे फुंकर मारतात. स्वामींच्या नामानं मग ही असह्य दुःख नाश पावतात आणि स्वामींचे सूर सतत आपल्या भोवती निनादत राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. चैत्रवैद्य त्रयोदशी, चैत्रवैद्य त्रयोदशी शके 1800 म्हणजे सन 1878 साली
स्वामींनी आपल्या या दिव्य साक्षात्कारी अवताराची समाप्ती केली. मन व्याकुळ करणाऱ्या या घटनेला आता 125 वर्ष उलटून गेली. तरीही स्वामींनी जाताना आपल्या भक्तांना उपदेश केला आहे की मी देहाने जरी गेलो तरीही मी गेलो असे समजू नका. मी देहाने जरी गेलो तरी मी गेलो असं समजू नका. मी ब्रह्मांड व्यापी आहे. मी चराचरात दाटून आहे. मी चराचरात दाटून आहे. तुम्ही मला प्रेमाने हाक मारा. मी तुमच्या रक्षणासाठी सदैव धावत येईन. तुम्ही फक्त नामाच्या धाग्याने माझ्याशी बांधलेले राहा. अखंड अनुसंधानात राहा. सर्वांना उपदेश करत स्वामींनी आपल्या भक्तांकडे प्रेमळ नजर फिरवली आणि हात उंचावत आश्वासक स्वरात म्हटलं, जरी मी या देहाचं विसर्जन केले तरी मी नाही असं समजू नका. सूक्ष्म रूपात मी तुमच्या भोवतीच राहणार आहे. स्वामींभोवती उभी असणारी गाय अचानकपणे हमरू लागली. स्वामी जाणार हे ऐकून अक्कलकोट मधले लोकही आक्रोश करू लागले. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. वटवृक्षाच्या पानांचा सडा अचानकपणे स्वामींच्या मस्तकावर पडला. पर्जन्यधारा कोसळू लागल्या आणि त्या क्षणी काय झालं, एक तेजस्वी ज्योत स्वामींच्या हृदयातून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने झेपावली. आकाशात लक्षावधी घंटा निनादू लागल्या. आकाशात लक्षावधी घंटा वाजू लागल्या. स्वामी भक्तांचा भक्ती गजर त्या घंटानादात मिसळून गेला. स्वामी भक्तांचा भक्ती गजर त्या घंटानादात मिसळून गेला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि अशा प्रकारे स्वामींनी आपली समाधी घेतली. नमस्कार. खूप सुंदर. स्वामींचं एकूण अवतार कार्याचं तुम्ही अतिशय सुंदर रीतीने वर्णन केलं आणि स्वामींची जी अगाध महिमा आहे तो तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच्यातून आम्हाला चांगलाच कळला. थँक्यू. धन्यवाद ताई. धन्यवाद. स्वामींनी बोलून घेतलं. करते खूप ते सुंदर स्वामी. बोललात. स्वामींनी बोलून घेतलं पण म्हणजे तुमची ही धारणा आहे ती अगदी योग्य आहे आणि तुम्ही खूपच सुंदर बोललात एकदम. म्हणजे असं वाटत होतं की बाहेरचे कोणी येऊन बोलतायत असे सेलिब्रिटी असं वाटत होतं आम्हाला. सगळ्यांना स्वामींनी बोलून घेतला. बरं, मला एक सांगायचं आहे सगळ्यांना की बाबांनी स्वामींचं अजून एक पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे नित्य स्वामी दर्शन. त्या पुस्तक ते एवढं गाजलं पुस्तक की त्याच्या 6 आवृत्त्या निघाल्या आणि प्रत्येक आवृत्त्याच्या 2-2 हजार प्रती त्या काळी निघाल्या होत्या. तर आता ते पुस्तक मिळतं की नाही मला माहिती नाही, पण त्याच्या मनोरमा प्रकाशन म्हणून जे आहे त्यांच्याकडे ते त्यांचे प्रकाशक होते आणि हे पुस्तक एकदा तरी आयुष्यात सगळे जे स्वामी भक्त आहेत किंवा इतरही सगळे सद्गुरूंचं करणं सगळ्यांनी हे पुस्तक एकदा तरी वाचावं. मी सगळ्यांना विनंती करते. स्वामींचा पूर्ण जीवनपट त्यांनी त्याच्यात उलगडलाय. इतक्या कथा आहेत, पूर्ण आयुष्यात त्यांच्या सगळ्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत स्वामींच्या. आणि ते त्यांचं जे लिखाण आहे ते पहाटे ते 2:30 ते 3 ला ब्रह्ममुहूर्तावर उठून लिहायचे आणि जे ते कागदावर जे पेन सुरुवात करायचे पेन टेकवून ते शेवटपर्यंत त्यांचं ते विशेष होतं की कधीही त्यांची खाडाखोड कुठल्याही पानावर झाली नाही. म्हणजे हा जो दैवी प्रसाद होता ते प्रत्येक हे जे पुस्तक आहे हा जो दैवी प्रसाद आहे आणि तो ईश्वरी त्यांच्या त्या लेखणीतून आलेला आहे. तर ती त्यांची अशीच सगळी पुस्तक आहेत. तर हे जे पुस्तक आहे स्वामींचं ते सगळ्यांनी एकदा तरी नक्की मिळालं तर जरूर वाचावं ही मी सगळ्यांना विनंती करते आणि माझं बोलणं संपवते. धन्यवाद ताई. आणि ताईंनी संधी दिली आपल्याला म्हणून आपण बोलू शकलो, नाहीतर आपलं हे म्हणजे कसं योग पण आला नसता हे असं सगळं वाचून दाखवायचा किंवा काय. त्यांना हे सुचलं, त्यांनी या ध्यानसमूहावर आपल्याला हे बोलायला मला सांगितलं आणि ती बोलू शकते असं ती स्वामी बोलून घेणार आहेत. मला तर उलट अजूनही मला कधी बोलायचं मी जरूर बोल, कारण मला खूप आनंद होतो स्वामींवर बोलायचं म्हटलं. त्यामुळे मला कधी आपल्याला कोण नसेल तेव्हा मी जरूर बोलीन. मला सांगितलं खूप आनंद होईल नक्कीच. आणि त्यांचं एवढं लिखाण आहे स्वामींवर की म्हणजे आपल्याला एकदा वेळ पुरणार नाही, दिवस सुद्धा पुरणार नाही. खूप लिखाण आहे स्वामींवर केलेलं बाबांचं. त्यामुळे कधी सांगावं एनी टाइम मी तयार असेल.
नक्कीच. धन्यवाद. ऋषी खूप छान बोललात तुम्ही. म्हणजे स्वामींचा तर आशीर्वाद आहे, पण काका, असं वाटलं इथं काका पण होते, ऋषितुल्य वामनराव देशपांडे. त्यांचं जे मराठी सहज सुंदर, जसं अगदी पहिल्याच वाक्यात प्राणप्रिय स्वामी भक्तांनो अशी ती आळवणी करतात. चैत्र सुगंधाची पालवी, शब्दांची पावलांना मिठी, आश्वासक माहेर आणि आनंदाचं निधान, हे काकांचीच ती पद्धत होती. असं सहज सुंदर मराठी ते अगदी हृदयापर्यंत पोचायचं. आणि ते जर पुस्तक वृषाली आपल्याकडे आहे का ग, जे आहे आहे आहे? माझ्याकडे आहे म्हणजे अच्छा. मला दिलेल्यामध्ये नाहीये ना? आहे मला वाटतं आहे. बरं, शोधावं लागेल. पण आपण मग काही भाग घेऊया. आणि मी सगळ्यांना विनंती करते, ऋषालीताई पुढे आल्यात, सुषमाताई आल्या, अनेक जण आले आहेत. आपल्या शिवालीताई येऊन गेल्या, बरेच जण आलेत. मला आता पटपट स्मरत नाही आहेत कोणाची, म्हणजे तुमची नावं कोण कोण येऊन गेलात या ह्याच्यावर. किशोरीताई प्राचीताई, आल्या तुम्ही होत्या. अजून आल्या नाही आहेत ना? प्राचीताई, हा. तर आपण सगळ्यांनी, सरिताताई येऊन गेल्यात, हॅलो. बरोबर ना? अं? किशोरीताई येऊन गेल्या. कोण आलं? किशोरीताई येऊन हा, गेल्या. किशोरीताई येऊन गेल्या, राईट. किशोरीताई पण खूप छान बोलून गेल्यात. तर मी आपल्याला विनंती करेन की मे महिन्यात मग आपण जितकं जमेल तितकं वाचाल तर वाचाल घेऊया. आपली नावं आम्हाला जरूर, सुजाताताई बघतात आहेत ते का, प्राचीताई, दोघींचा समूह आहे हा. तर तुम्ही त्यांना नक्की त्याची संवाद साधा. आणि जितकं आपल्याला घेता येईल पुस्तकं या माध्यमातून तितकी आपण घेऊया. मे महिन्यात जास्त आपण यांना प्राधान्य देऊ. वाचाल तर वाचाल आणि आपल्या गाण्याचा कार्यक्रम, ठीक आहे? कारण सगळे इकडे तिकडे जातात ना, गावाला वगैरे, तर आपल्याला हे सुरू ठेवता येईल. इथेच मी थांबते. आपल्याला जर काही संवाद साधायचा असेल तर आपण बोलू शकता. ठीक आहे. सगळ्यांना ऐकून खूप छान वाटलेलं आहे ऋषालीताई. खूप खूप धन्यवाद आपल्याला. आणि आपण पुन्हा भेटूया. आपल्या सगळ्यांची रजा घेते आणि इथेच थांबते. जय श्रीराम. भेटूया उद्या. जय श्रीराम. जय